ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर प्रीती आहे आणि प्रेम करणे हा परमेश्वराचा मुख्य उद्देश आहे. आज आपण जिवंत आहोत आणि प्रत्येक दिवस आपण आनंदाने पाहत असतो. प्रत्येक दिवस आणि क्षण आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या मागे म्हणजेच परमेश्वराची प्रीती आहे. आपण प्रत्येक दिवशी श्वास घेत असतो, नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी परमेश्वर हा मुख्य कारण आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने थोडी प्रीती करण्यामध्ये जर कंजूसगिरी केली असती किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीती करायचं ठरवलं असतं, न करायचं ठरवलं असतं, तर कदाचित आज आपण इथे नसतो असतो. परंतु परमेश्वर प्रीती आहे आणि जितक्यांदा आपण पाप निवेदन करत असतो, पापाची क्षमा मागत असतो, तितक्यांदा परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून नवीन जीवन जगण्याची संधी देत असतो. आणि म्हणूनच परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याचा अनुग्रह करण्यासाठी सांगत आहे. आणि परमेश्वर पिता सांगत आहे, स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, बी परफेक्ट ॲज माय हेवनली फादर इज परफेक्ट. जसा माझा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच परमेश्वरासाठी आपण परिपूर्ण होऊ शकत नाही, परमेश्वराप्रमाणे आपण कधीच परफेक्ट होऊ शकत नाही, परंतु परमेश्वराचा गुण आपण नक्कीच आपण स्वीकारू शकतो. आणि ते गुण म्हणजे प्रीती. प्रीती हेच प्रभू येशू ख्रिस्ताचा मुख्य कारण आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीतीसाठी आपलं संपूर्ण जीवन दिलं आणि लोकांना जगाला दाखवून दिलं की प्रीतीनेच आपण इतरांचं जीवन बदलू शकतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जुन्या करारामध्ये लोकांच्या त्या अडाणीमुळे किंवा लोकांच्या त्या स्वार्थीपणामुळे परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही तुमच्या प्रियकरावरती प्रेम करा आणि शत्रूचा द्वेष करा. परंतु येथे ही आज्ञा पूर्णपणे बदललेली आहे. तर तुम्ही तुमच्या शत्रूवरती देखील प्रेम करा. म्हणजे काहीतरी वेगळं प्रभू येशू ख्रिस्त करण्यासाठी आपण सांगत आहे. जी व्यक्ती माझ्यावरती प्रेम करते त्याच्यावरती मी प्रेम करणे याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. पण जी माझा व्यक्ती द्वेष करते त्या व्यक्तीविषयी प्रार्थना करणे, त्या व्यक्तीसाठी चांगले आरोग्य मागणे आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये प्रेमाने बघणे ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझा शिष्य हा वेगळा का असतो? माझा शिष्य इतरांप्रमाणे नसतो, परंतु वेगळाच असतो, कारण तो काहीतरी वेगळं करत असतो. आणि ते वेगळं म्हणजेच आपल्या शत्रूवरती प्रीती करणे. ही सहजासहजी सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही, सर्वांना जमेल अशी गोष्ट नाही. परंतु ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय आहे, ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं मन आहे आणि ज्यांना गुड फ्रायडे आणि पवित्र क्रूसाचा अर्थ समजलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलेलं रक्त याचा अभिमान ज्यांना आहे, याचे मूल्य ज्यांना पटलेलं आहे, तीच व्यक्ती इतरांना क्षमा करू शकते, तीच व्यक्ती इतरांना प्रेम करू शकते. नाहीतर सर्वच काही प्रेम करू शकत नाही. हे फार कठीण गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गीय पित्याचा अनुग्रह करून त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मार्गक्रमण करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि म्हणूनच या उपवास काळामध्ये आपण काहीतरी वेगळं करत असतो. वेगळं अशा तऱ्हेने की आपलं नवीन जीवन जगण्यासाठी, आपल्याला नवीन जीवन जगायचं असते, आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी परमेश्वर कृपा हवी असते. आणि म्हणून आपण कधी दान धर्म करत असतो, आपण उपवास करत असतो, आपण कधी कधी भेट देत असतो, आजारांना भेट देत असतो. आणि आज परत इथं काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पाचारण करत आहे. ते म्हणजे आपल्या मनातील आपल्या मारेकरांना, आपल्या शत्रूसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे क्षमा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपला पाचारण करत आहे. जेव्हा आपण शत्रूवरती प्रेम करत असतो तेव्हा आपण ऍक्च्युली काय करत असतो? आपण त्या शत्रूवरती प्रेमच करत नाही, तर आपण आपल्या स्वतःवरती देखील प्रेम करत असतो. ते आतमधले जे हिलिंग पॉवर असते ती ऑटोमॅटिक आपल्या आतमधील पूर्णपणे आपल्याला चांगले आरोग्य देत असते, आपल्या आतमधील आनंद वाढवत असते, शांती वाढवत असते. जेव्हा आपण दुसऱ्यांना द्वेष करत असतो आणि तो राग मत्सर आपल्या मनामध्ये तसंच ठेवत असतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती देखील होत असतो. आणि म्हणून या प्रायश्चित काळामध्ये असताना आपण आपल्या मनातील या रागाची, सुडाची, स्वार्थीपणाची भावना काढूया. ज्याविषयी कोणाविषयी आपल्या मनामध्ये काही असेल ते आपण बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करूया, त्यांना क्षमा करूया आणि इतरावरती प्रेम करून ख्रिस्ताने ज्याप्रमाणे प्रेम केले ती प्रीती इतरावरती आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच हा उपवास काळ आपल्यासाठी फलद्रूप उपवास काळ ठरणार आहे.